सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू बिझी होतात हा तुम्ही. काहीतरी केलंय तुम्ही. म्हणजे ऑफिसची धावपळ, जे काही रुटीनचं काम आहे ते, घरची कामं, बिझनेसचे फोन, मेसेजेस, सगळं काही. पण तरी सुद्धा रात्री निवांत झाल्यानंतर ज्यावेळेस बेडवर पडता त्यावेळेस फ्रेश किंवा समाधानी वाटण्याच्या ऐवजी ना, मनामध्ये एक विचित्र अशी अस्वस्थता वाटते. असं वाटतं की मी दमलोय तर पूर्णपणे, थकलोय पूर्णपणे, पण नक्की काय केलं? काहीतरी असं ठोस झालंच नाहीये. शरीर तर दमलंय, पण मनाला कामाचं समाधान अजिबात मिळालंच नाही. मी विनाकारणच गधे मजदुरी केलीये की काय? आणि जर तुम्हाला ही रोज रात्री असं रिकामेपण किंवा अपूर्णतता वाटत असेल ना, जाणवत असेल ना, हॅलो, थांबा थांबा. तुमचे काम करण्याची पद्धत चुकीची नाहीये, पण तुमचा मेंदू एका सायकोलॉजिकल ट्रॅपमध्ये अडकलाय. याच्या पाठीमागचं कारण आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण आज बघूयात आपण. सायकोलॉजीनुसार या स्थितीला आहे ना, एक फेक प्रोडक्टिव्हिटी म्हणजे मेंटल फटिग म्हणतो आपण. ओके. आजकाल आपल्यासोबत काय होतं, दिवसभरामध्ये आपण एकाच वेळी 10 गोष्टी करायला जातो, म्हणजे मल्टीटास्किंग. मोबाईलवर रील बघणं, व्हॉट्सअपला मेसेजला रिप्लाय करणं, मध्येच ऑफिसचं काम, पुन्हा दुसरं काम. याला आपण मल्टीटास्किंग समजतो, पण आपला मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो. कितीही म्हटलं ना आपण, एका वेळी 2 गोष्टी करतो नाही, आपला मेंदू त्याच्यासाठी बनलेलाच नाही. ज्यावेळेस तुम्ही कामामध्ये स्विच करता ना सारखं सारखं, त्यावेळेस मेंदूमध्ये डोपामाइन लेवल बिघडते. मेंदूला काय वाटतं, आपण खूप काम करतोय, पण महत्वाचं काम बाजूलाच राहिलेलं असतं. दिवसभरात आपल्या शरीराची आणि मेंदूची ऊर्जा पूर्ण संपून जाते. एनर्जी लिमिटेड असते बरं का. आणि ही एनर्जी, मेंटल एनर्जी, खर्च तर पूर्णपणे होते, पण रिझल्ट काहीच मिळत नाही. कारण सगळी एनर्जी कशामध्ये गेलेली असते? स्विचिंगमध्ये, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. माकडासारख्या उड्या हे आपलं मेंदू करतं. आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल? दिवसाच्या शेवटी जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल ना, तर एकदम साधी टिप आहे. रूल ऑफ 3. सकाळी उठल्यावरती आहे ना, दिवसभरामध्ये फक्त 3 महत्वाचे कामं लिहायचे आहेत, जे तुम्ही त्या दिवसभरात कंप्लीट करणार आहेत. रोज सकाळी उठल्यावरती स्वतःला ही 3 कामं समजून सांगायची, ज्या कामामुळे तुमच्या आयुष्यात किंवा बिझनेसमध्ये, तुमच्या ध्येयामध्ये, ध्येयाच्या दिशेने काहीतरी फरक पडणार आहे. दिवसभरात काहीही झालं तरी मी आधी ती 3 कामं पूर्ण करणार आहे. बाकीची छोटी कामं किंवा हा आहेत करायची, अशी 3 कामं मी नंतर पूर्ण करेन. बरोबर. बाकीची छोटी कामे नंतर झाली तरी चालतील किंवा नाही झाली तरी चालते, पण ही 3 कामं मी नक्की पूर्ण करणार आहेत. याच्यामुळे होतं काय, रोज रात्री ज्यावेळेस तुम्ही स्वतःला विचारता ना, काहीतरी पूर्ण केलंय का, हो, त्यावेळेस मेंदू कमीत कमी हे 3 गोष्टींच्या बाबतीत तरी धाड 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 उत्तर देतो. ओके. आणि मायक्रो ब्रेक म्हणजे काय? आपल्याला ना छोटे छोटे ब्रेक घ्यायचे. जाहिराती आपण म्हणतो कार्यक्रमांमध्ये, एकदम लागोपाठ 2-3 तास काम करण्याच्या ऐवजी ना, एक अर्ध्या तासानंतर किंवा 40 मिनिटाच्या नंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. या ब्रेकच्या दरम्यान मोबाईल बघण्याचं नाही सांगते मी. पाणी प्या, 2 मिनिटं डोळे बंद करून बसा, डीप ब्रीथ करा, किंवा जस्ट एका जागी शांत बसून हात किंवा पाय असं जे वॉर्मअप म्हणतो आपण, त्याचा छोटासा व्यायाम करा. याच्यामुळे मेंदूला रिसेट व्हायला वेळ मिळतो, त्याला एक ब्रेक मिळतो, थकवा जाणवत नाही. ओके. महत्वाचं समजून घ्या मित्रांनो, सतत बिझी राहणे म्हणजे यशस्वी होणे अजिबात नाही. योग्य दिशेने काम करून मानसिक शांती बरोबर प्रगती मिळवणे हीच खरी समृद्धी. पण जर रोज तुम्हाला कामाचा प्रचंड ताण जाणवत असेल ना, म्हणजे फोकस करता करताच टेन्शन वाटत असेल, थकवा येत असेल ना, तर गडबड आहे. मनशक्ती ढासळली. तुमच्या मनाचा तास आणि फोकस लेवल चेक करण्यासाठी तुमच्यासाठी खास फ्रीमध्ये सेल्फ असेसमेंट टेस्ट, 20 प्रश्नांची, ते पण सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही तुमचा मेंटल हेल्थ स्कोअर घरी बसून जाणून घेऊ शकता. आता त्या लिंकसाठी एकतर कमेंट बॉक्समध्ये मिळेल, नाहीतर ज्यांच्या मार्फत तुमच्याकडे हा व्हिडिओ आलाय त्यांच्याकडून तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक मिळालेली असेल. ओके. आता तुमची टेस्ट द्या, मानसिक ताण चेक करा, आणि स्मार्ट पद्धतीने काम करायला शिकण्यासाठी मनशक्ती नेटवर्क तुमच्यासोबत आहे. चला, स्वतःला बदलूयात.